नमस्कार मित्रांनो, माझे नाव वेदांत जोशी. अर्थातच तुमच्यासाठी डेंटिस्ट ट्रॅव्हलर घेऊन आलो आहे एक नवा व्हिडिओ. ज्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत पाथर्डी टू मोठा देवी, ते पण 4 व्हीलरवर नाही, 2 व्हीलरवर नाही, तर डायरेक्ट सायकलीवर. तर जाताना पाथर्डी टू मोठा देवी हा ट्रॅक राहणार आहे आपला 10 किलोमीटरचा, आणि मोठा देवी ते पाथर्डी परत 10 किलोमीटर. तर टोटल आपला हा ट्रॅक होणार आहे 20 किलोमीटरचा. तर भेटूया व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या ट्रॅकची सुरुवात आपण केलेली आहे पाथर्डीतल्या विजय हनुमान मंदिरातून. तर विजय हनुमानाचे दर्शन घेऊन आपण निघालो घोलेश्वर देवस्थान पाथर्डी येथे. घोलेश्वर देवस्थानचे वैशिष्ट्य असे की हे मंदिर या भागातील सर्वात जुने आणि सुंदर असे महादेवाचे मंदिर आहे. तर महादेवाचे दर्शन झाल्यानंतर माझी लगेचच नजर पडते बाजूला असलेल्या ह्या किल्ल्यावर. ह्या काळातील मुलांना मोबाईलवर गेम खेळणं सोडून खरंच काही आठवत नाही, पण ह्या काळात देखील ह्या 5 मुलांनी महाराजांचा किल्ला बनवून आपली संस्कृती जपण्याचा मोठा पराक्रम केला. ह्या मुलांची कलाकृती आणि किल्ला बनवण्याच्या कल्पनेला पाहून खरंच खूप नवल आणि आपल्या संस्कृतीचं खरंच खूप अभिमान वाटला. हा किल्ला पाहून येणाऱ्या नवीन पिढीला मी एवढा संदेश देऊ इच्छितो की अशाच पद्धतीने आपण आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मोठा देवी देवस्थानची पाटी पाहून आपण लगेचच पोहोचलो रस्त्यातील असलेल्या श्री तुळजाभवानी माता मंदिराकडे. हे तुळजाभवानी माता मंदिर पाथर्डीतील गाडगे आमराईमध्ये स्थायिक आहे. तर तुळजाभवानी माता मंदिर आणि बाजूलाच असलेल्या श्री मोठा देवी मंदिराचे दर्शन घेऊन आपण निघलो आपल्या मोठा देवीच्या रस्त्याला. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना हाच प्रश्न पडला असेल की मी हा ट्रॅक 4 व्हीलरवर नाही, 2 व्हीलरवर नाही, तर सायकलवर का करत आहे. तर याचे उत्तर देतो मी तुम्हाला पुढच्या रस्त्यात असलेल्या हनुमान मंदिराच्या दर्शन झाल्यानंतर. तर ह्या ट्रॅकमधील रस्त्याचा आनंद घेत आपण पोहोचलो पाथर्डीतील 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या छोट्याशा एक मस्त हनुमान मंदिरापुढे. तर मित्रांनो, हे हनुमान मंदिर पाथर्डीपासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या लाल टेकडी या भागात आहे. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती खरंच खूप उंच आणि सुंदर बलशाली होती. चला तर मित्रांनो, आत्ता तुम्हाला सांगतो हा ट्रॅक आपण सायकलीवर का केला ते. तर मित्रांनो, पाथर्डी म्हणजे हे माझ्या मामाचं गाव. तर दरवेळेस पाथर्डीला आल्यानंतर मोठा देवीला जाणं हे आमचं कायमचं सूत्र. पर दरवेळेस मोठा देवीला जाताना एकतर आम्ही 4 व्हीलरने जायचो, नाहीतर 2 व्हीलरनी. पण बालपणीचे माझे स्वप्न होतं की मोठा देवीचा ट्रॅक हा मी कधी ना कधीतरी सायकलीवर करणारच. तर हेच स्वप्न डोक्यात घेऊन आपण निघालो आहे यावेळेस मोठा देवीला सायकलीवर. आणि तसे पण मोठा देवी ह्या परिसरातील निसर्ग पाहण्यासाठी सायकल खूपच खरंच फायदेशीर आहे. तर ह्याच निसर्गाचा आनंद घेत आणि देवीच्या दर्शनाच्या आतुरतेने आपण निघालो मोठा देवीच्या मार्गाला. तर पाथर्डीपासून 6 किलोमीटर अंतर सायकलीवर आल्यानंतर आपल्याला मिळाली मोठा देवी या मंदिराची कमान. त्याची कमान पार पाडल्यानंतर आपल्याला लगेचच दिसले मोठा देवी मातेचे मंदिर. जरी मंदिर कॅमेऱ्यात लांब दिसत असेल तरी आता मंदिर थोडे जवळ येत होते. तर आपल्या सायकलीचा कमानीसोबत व्हिडिओ घेऊन आपण लगेचच निघालो पुढच्या मार्गाला. तर रस्त्यातच जात असताना आपल्याला भेटला थोडा पाऊस. तर या पावसामुळं आपण लगेच थांबलो बाजूला असलेल्या एक रसवंती गृहाकडे. तर रस पिऊन झाल्यानंतर थोडा पाऊस थांबल्यावर आपण लगेचच निघालो पुढच्या प्रवासाला. आता हळूहळू मंदिराचे अंतर खूप कमी होत चालले होते आणि मंदिरातील आजूबाजूचा निसर्गसुद्धा खूप सुंदर आणि प्रखर दिसत होता. जसे जसे मंदिराचे अंतर कमी होत चालले होते तसे माझ्या बालपणीचे स्वप्न मला पूर्ण होताना दिसत होते.
तर अशाच पद्धतीने अजून 1 किलोमीटर सायकल चालवून आपण पोहोचलो श्री मोठादेवी देवस्थानाच्या पायथ्याला असलेल्या बाजारापुढे. बाजार पार पाडून आपण निघालो मंदिरातील रस्त्याला. दरवेळेसप्रमाणे 4 व्हीलरवर, रिक्षावर किंवा 2 व्हीलरवर न येता यावेळेस सायकलवर ह्या गडाचा प्रवास करताना खरंच खूप आनंद आणि मज्जा वाटत होती. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रेक्षकांना मी खरंच एकदा सांगू इच्छितो की तुम्ही हा प्रवास खरंच एकदा सायकलीवर किंवा पै पार पाडण्याचा प्रयत्न करा. तुमची दर्शनाची इच्छा खरंच दुग्नी होईल आणि तुमच्या जीवनातील हा खरंच एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. अशाच पद्धतीने पाथर्डी ते मोठादेवी हा 10 किलोमीटरचा ट्रॅक सायकलीवर संपून आपण पोहोचलेलो आहोत श्री मोठादेवी मंदिरापुढे. मोठादेवी मंदिराच्या पार्किंग एरियाकडे जाताना मला दिसले मोठादेवीच्या मागे असलेल्या ह्या निसर्गाचे देखणे स्वरूप. हे निसर्ग पाहून खरंच माझा आनंद गगनात मावत नव्हता. मोठादेवीतील मागचा निसर्गाचा परिसर पाहून आपण लगेचच पोहोचलो मोठादेवीच्या पार्किंग एरियामध्ये. मोठादेवी मंदिरातील ह्या पार्किंग एरियाला पाहून यांच्या देवस्थानाचे खरंच खूप कौतुक वाटले. मंदिराचा हा परिसर पाहून आपण लगेचच निघालो देवीच्या दर्शनाच्या मार्गाकडे. जीवनात पहिल्यांदाच हा पाथर्डी ते मोठादेवीचा प्रवास सायकलीवर सुखरूपपणे पार पाडल्यानंतर आपण पोहोचलो मोठादेवी देवस्थानाच्या गाभाऱ्यात. मंदिरातील देवस्थानाचे नियोजन खरंच खूप सुंदर आणि टापटीप होते. ह्या मंदिरातील गाभाऱ्यात स्त्रियांसाठी वेगळी आणि पुरुषांसाठी वेगळी रांग उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दिवाळीच्या काळात मंदिरात आल्यामुळे मंदिराचा गाभारा खरंच खूप सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात आला होता. मंदिरातील लाइटिंग, आकाशकंदील आणि सर्व स्वच्छता पाहून खरंच खूप प्रसन्न वाटत होते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, कथेनुसार असे मानले जाते की हे मंदिर 1000 वर्ष जुने आहे. तुम्हाला माहिती आहे का या देवीचे नाव मोठादेवी का आहे ते? तर मित्रांनो, ह्या मंदिरातील आजूबाजूच्या लोकांना खूप मोह झाला होता. तर हेच मोह तोडण्यासाठी ह्या देवीने अवतार घेतला. त्यामुळे ह्या देवीचे नाव पडले मोठादेवी. असे मानले जाते की मोठादेवी ही रेणुका माताची अवतार आहे. मोठादेवी हे देवस्थान खरंच नवरात्रीच्या काळात खूप पाहण्यासारखे आहे. कारण नवरात्रीच्या काळात आजूबाजूच्या गावातील आणि जिल्ह्यातील भक्त मोठादेवीच्या दर्शनासाठी खूप आतुर आणि उत्सुक असतात. मोठादेवी पार्किंग एरियातून सायकलीसोबत पाथर्डीचा व्ह्यू पाहून आपण लगेचच पोहोचलो मंदिरातील मागच्या तारकेश्वर गडाच्या व्ह्यूकडे. मोठादेवी देवस्थानापासून तारकेश्वर गड देखील खूप जवळ आहे. पुढच्या वेळेस आपण तो गड कव्हर करण्याचा प्रयत्न देखील करू. मोठादेवी मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मंदिरातील देवस्थानाने प्रसादालयाचे देखील नियोजन केलेले आहे. मोठादेवी देवस्थानाचे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी एवढे नियोजन आणि सुखसोयी पाहून खरंच ह्या देवस्थानकडे परत येण्याची इच्छा निर्माण होत राहते. तर अशाच पद्धतीने मोठादेवी ह्या देवस्थानाचे दर्शन घेऊन आपण निघालो आपल्या परतीच्या मार्गाला, जे आहे मोठादेवी ते पाथर्डी, अर्थातच 10 किलोमीटर. मोठादेवी परिसरातील निसर्ग पाहून मला खरंच खूपच भारी वाटले. पुढच्या वेळेस मामाच्या गावी आलो की नक्कीच आपण आजूबाजूच्या देवस्थानाला देखील भेट देऊ अशी इच्छा व्यक्त करतो. तर मित्रांनो, पाथर्डीला जाण्याच्या मार्गाला आपल्याला एक गावकरी भेटला. तो म्हणाला
की मोठा देवीच्या दर्शनाला जेवढे महत्त्व आहे तितकेच महत्त्व ह्या जुन्या मोठा देवीच्या दर्शनाला देखील आहे. तर त्याच गावकरीच्या म्हणण्याप्रमाणे आपण पोहोचलो आहोत जुन्या मोठा देवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी. ह्या मंदिराचा परिसर देखील खूप स्वच्छ आणि सुंदर होता. ह्या देवीचे दर्शन झाल्यानंतर आपण परत निघालो आपल्या रस्त्याला.